श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी तुमच्यासोबत छान अशी हॉटेल टाईप घरगुती काजू करी मिक्स रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये पाणी आपलं चांगलं गरम झालं की एक कांदा बारीक चिरलेला टाकून घ्यायचा. थोडासा कांदा उकळून घ्यायचा आणि त्यानंतर थंड व्हायला ठेवून द्यायचा. तर मी एकीकडे कांदा गरम व्हायला ठेवलेला आहे, दुसरीकडे आता मी काजू भाजून घेत आहे. काजू भाजण्यासाठी एक कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये आता आपण थोडेसे काजू भिजून घेऊया. जास्त पण नाही, जरा हलकेसे भाजून घेतलेले आहेत. थोडासा लालसरपणा येऊ द्यायचा आणि भाजून घ्यायचे. आता आपण कांदा गरम करून घेतलेला आहे. आता याला थंड व्हायला साईडला ठेवून देऊया. हे आता आपण कांदा थंड व्हायला ठेवला होता, त्यामध्ये पाणी गरम आहे तोपर्यंतच 2-4 म्हणजे तरी 7-8-10 काजू टाकून घ्यायचे. आता हे दोन्ही पण थंड व्हायला ठेवून द्यायचं. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 अद्रकीचे तुकडे. आता ह्याला मी मिक्सरमध्ये बारीक करते. आता मी लसूण आणि अद्रक वाटून घेतलेले आहे. आता त्याच ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये ही काजू आणि कांद्याची पेस्ट थंड झालेली काढून घ्यायची. हे 2 जणांसाठी भाजी करणार आहे, त्यामुळे मग मी थोडंसंच वाटण आहे माझं. आता मी सगळं काढून घेत आहे. आता मी कांदा आणि काजूची पेस्ट एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि याच्यातच आता मी हे 2 छोटे छोटे टोमॅटो याची पण प्युरी करून घेणार आहे. तुम्ही वाटलं तर कांदा टोमॅटो अजून चिरूनही भाजीत टाकू शकता. आता मी टोमॅटोची अशी प्युरी करून घेतलेली आहे. तर आता आपण भाजीला फोडणी देऊया. आता मी एक पळी तेल टाकलेलं आहे. तेलासोबत मी थोडंसं अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे, अर्धा 1 चमचा. तुपाने टेस्ट पण खूप छान लागते. आता आपले हे तेल चांगलं तापू द्यायचं. तर आता आपलं तेल तापलेलं आहे. त्यामध्ये मी थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे चांगले खुलू द्यायचे. त्यानंतर मोहरी टाकून घ्यायची. मोहरी टाकली की थोडासा बारीक चिरलेला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. थोडासाच टाकायचा, जास्त पण नाही, कारण आपण प्युरीमध्ये जर जास्त टाकलं तर इथे थोडा टाकायचा आणि प्युरी कमी केली असेल तर मग इथे जास्त टाकायचा. आता आपण कांदा चांगला हलक्या हाताने हलक्या रंगावर गुलाबीसर भाजून घेऊ. आता आपला कांदा चांगला बारीक झालेला आहे. आता याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकून द्यायचे. तमालपत्र टाकून झाल्यानंतर आपण ही कांदा, लसूण, अद्रक आणि काजूची पेस्ट टाकून घ्यायची. आता चांगली प्युरी भाजू द्यायची थोडीशी. 5 मिनटं हलक्या रंगावर जरा झाले की त्यामध्ये टोमॅटोची टाकून घ्यायची. आता हे आपलं हलक्या रंगावर भाजत आले. तर याच्यामध्ये आता मी काजू करी मिक्स करण्यासाठी ही मसाला पुडी वापरत आहे. तर ही मसाला पुडी
जास्त नाही, थोडीशी टाकून घ्यायची. त्यानंतर आपलं जर तिखट पाहिजे असेल तर थोडंसं घरगुती लाल मिरची पावडर टाकायची. घरी केलेली बाहेरची पुडी भेटते ती पण टाकू शकता. आणि थोडंसं आपलं घरगुती तिखट टाकून घ्यायचं, फक्त नॉर्मल, जास्त पण नाही. 2 जणांसाठी आहे त्यामुळे मग प्रमाण तेवढं. आणि थोडंसं हळद. आता हे मिक्स करून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं. छान असं आता भाजत आलेली आहे आपली पेस्ट. त्याच्यामध्ये आता आपण भाजून घेतलेले काजूचे काप टाकून घेतलेले. काजू भाजलेले मी त्याचे काप करून घेतलेत आणि तेही टाकून घेतलेत. तर त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी ॲड करते. जास्त पण पातळ नसते काजूची भाजी, सुकी म्हणजे सरबरीतच असते थोडीशी. तर मी ते कांदा आपण जे शिजवून घेतला होता त्यातलं पाणी टाकत आहे, दुसरं पाणी वापरायचं नाही. आता हे असंच 5 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. याच्यामध्ये आपण आता मीठ टाकत आहोत. तर आम्ही खाण्यासाठी सेंद्रिय मीठ वापरत आहोत. ते खायला खूपच चांगलं आहे. आता मी आपले घरचे थोडे दुधावरचे साय घेतलेले आहे आपण आता काजू करीसाठी. आता ही आपली भाजी तयार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दुधावरचे आपले घरगुती ताजी फ्रेश साय टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपली छान अशी काजू करी तयार आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आता आपण छान अशी याच्यावर क्रश केलेली कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीरीने फ्लेवर खूप छान येतो आणि अशी एकदा तुम्ही नक्की भाजी ट्राय करा, हॉटेलसारखी लागते. तर तुम्हाला माझी काजू करीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण अशाच अजून नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा कशी झाली आपली रेसिपी. भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.